संजय जामकर ह्या नवीन एका माहितीमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम। आणि मी इथं आलो आहे आळंदी जवळचं डुडुळगाव या ठिकाणी आलो आहे। सध्या या ठिकाणी बांधकाम चालू आहे। आतमध्ये फ्लॅट वगैरे अवेलेबल नाही आहे, तर आतमध्ये शक्यतो करून पुढे आतमध्ये बघायला सोडत नाही आहे। मित्र हो, पुण्यामधील PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून डुडुळगाव या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे EWS इकॉनॉमिकली वीकर स्कीम या घटकासाठी सर्वसामान्य लोकांसाठी घरे बांधणे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे। तर तो पाहण्यासाठी मी डुडुळगाव या ठिकाणी कुटुंबासह गेलो। डुडुळगाव या ठिकाणी सदर एकूण 1190 सदनिकांची निर्मिती होत आहे आणि सदनिकाची एकूण जी किंमत आहे ती आहे 16,64,173 एवढी आहे। परंतु केंद्र सरकार यांच्याकडून 1,50,000 इतकी सबसिडी आहे आणि राज्य सरकार यांच्याकडून 1 लाख रुपये, जवळपास 2.5 लाख रुपये ही सबसिडी आहे। आणि ही टोटल एकूण जी किंमत आहे ती 16,64,173 यातून वजा 2.5 लाख मायनस करता 14,14,173 इतकी रक्कम लाभार्थ्याला भरावायची आहे। सदर प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी नागरिकच अर्ज करू शकतात। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत येणाऱ्या अर्जदारांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखापर्यंत असावे। अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी। डुडुळगाव या ठिकाणी सदर प्रकल्पाकरिता सदनिकांचे आरक्षणीय सर्व वर्गीकरण केलेले आहे। त्याच्यामध्ये ओपन, SC, ST, OBC, दिव्यांग या सर्वांसाठीच आरक्षण दिलेलं आहे। तसेच PCMC.pmay.org या वेबसाईटला अर्जदार अर्ज करू शकतात। तसेच सदर नागरिकाकडून अर्जासोबत ₹10,000 इतकी अनामत रक्कम घेण्यात येणार आहे। तसेच नोंदणी शुल्क ₹500 असे एकूण ₹10,500 ऑनलाईन जमा करायचे आहेत। जर तुम्हाला या लॉटरीमध्ये तुमचा नंबर अलॉट नाही झाला तर तुमची अनामत रक्कम ₹10,000 तुमच्या अकाउंटला रिफंड केली जाईल। तसेच डुडुळगाव येथे मी खास गेलो होतो सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी, परंतु या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट अजिबात तयार नाही। त्या ठिकाणच्या सिक्युरिटीला विचारलं तर तो म्हणाला की सॅम्पल फ्लॅट तयार व्हायला अजून 6 महिने लागतील। इथून पुढे आतमध्ये जाण्यास एंट्री नाही। मी बाहेरून आतमध्ये गेटच्या मध्ये एंट्री केली आणि गेटच्या आतून मी हा सर्व व्हिडिओ घेतलेला आहे। समोर हे बघा, हे जे मशीन्स आहेत, इथे एक मोठी बिल्डिंग होणार आहे, जवळपास 5 बिल्डिंगची निर्मिती होणार आहे। हे बाजूला हे जे मशीन्स आहेत तर याच्यामध्ये सिमेंट, वाळू, खडी हे सर्व एकत्र मिश्रण होऊन या कॉलममध्ये ते भरतात। मित्र या रोडच्या बाजूला पाहाल तर सर्वत्र मोठमोठ्या बिल्डिंग आहेत। खरोखरच हा भाग अतिशय डेव्हलप झालेला आहे, आणखी जास्त डेव्हलप तो होत आहे। तर अशा आळंदी आणि मोर्शी या सेंटरमध्ये डुडुळगाव सारखा हा भाग आणि याच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट तयार होत आहे हा खरोखरच अर्जदारांच्या ठिकाणी फ्लॅटला अर्ज करण्यास हरकत नाही। खूपच चांगला प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक पद्धतीने याचं बांधकाम देखील होत आहे। सिक्युरिटीला मी बरीच काही माहिती विचारली तर त्याने सांगितलं की हे जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडच्याच भागामध्ये दुकानं किंवा असे गाळे येणार आहेत। तुम्हाला जर डुडुळगाव या ठिकाणी EWS स्कीम मध्ये फ्लॅट अलाउड झाला तर सुरुवातीला 15 दिवसांच्या आतमध्ये 10% अमाऊंटचा भरणा करावा लागतो। समजा टोटल तुमची अमाऊंट आहे 14,14,173, तर त्याच्यावरती 10% अमाऊंट आपण काढली तर ती होईल 1,41,470 एवढे होईल। तर तुम्हाला एवढे 15 दिवसामध्ये भरावे लागतील। त्यानंतर 9% अमाऊंट हे तुम्हाला पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये बाहेरून कुठल्याही बँकेतून तुम्ही लोन करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। त्यामध्ये PCMC कुठलीही हमी घेत नाही। ही जिम्मेदारी सर्वस्वी तुमचीच राहणार आहे। तर अशा प्रकारे ही प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे करायची आहे मित्र हो। आता डॉक्युमेंट्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आदिवास प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा, तसेच उत्पन्नाचा दाखला, ITR किंवा फॉर्म नंबर 16, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड
बँक पासबुक, जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास, जात व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स आपल्याकडे असायला पाहिजेत आणि हे सर्व ऑनलाईन अपलोड करायचे आहे. EWC या स्कीम मधील घरांची तुम्हाला 10 वर्षापर्यंत कोणालाही विक्री करता येणार नाही किंवा भाडे पट्ट्याने देता येणार नाही. सदनिकेचे अनधिकृत विक्री हस्तांतरण झाल्याचे आढळून आल्यास लाभार्थ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल व सदनिकाचा लाभ रद्द करण्यात येईल. तसेच 10 वर्षानंतर सदनिका विक्री करायची झाल्यास त्यावेळेच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या 50% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देणे क्रमप्राप्त आहे. हा नियम मित्रांनो तुम्ही लक्षामध्ये घ्या. मित्र हो, रोडच्या बाहेरून हा प्रोजेक्ट अशा प्रकारे दिसतो. जर तुम्हाला माझ्या चॅनलची ही माहिती आवडल्यास या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. भेटूया पुन्हा दुसऱ्या माहितीमध्ये. बाय.